Hello everyone. Good morning to all. I am Professor Rashmi Hirlekar from Shri Sahakelkar College Devgad to be continue with subject International Business. We have started chapter number 3, that is International Economic Institution. In that, in previous lecture we have discussed about what is World Trade Organization, its features and function. Learning objective of this lecture. In today's lecture, we will discuss about principle of World Trade Organization such as non-discrimination, national treatment principle, and general agreement on trade in services. Here we are discussing about principles of World Trade Organization. The first principle of World Trade Organization is principle of non-discrimination. It is also called as principle of most favored nation, MFN. Most favored nation is important and compulsory principle to all WTO members. It means that no discrimination in relation to trade is allowed to all members. विद्यार्थी मित्रांनो, प्रिन्सिपल ऑफ नो डिस्क्रिमिनेशन हे जे प्रिन्सिपल आहे, या प्रिन्सिपल नुसार WTO चे जे मेंबर आहेत, म्हणजे वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनचे सर्व मेंबर जे आहेत, त्यांनी एकमेकांना मोस्ट फेवर्ड नेशनची ट्रीटमेंट दिली पाहिजे असं म्हटलं जातं. आता मोस्ट फेवर्ड नेशन म्हणजे कोणाला दिलं जातं? म्हणजे बघा, आपण ज्या देशाशी आपले चांगले संबंध आहेत, त्या देशाशी मैत्रीचे संबंध आहेत, त्या देशाला आपण टॅरिफ्स मध्ये, टॅक्स मध्ये सूट देतो, कन्सेशन्स देतो, व्यापार वाढवण्यासाठी प्रयत्न करतो. अशा प्रकारची जी ट्रीटमेंट आहे ती वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनच्या सर्व मेंबर्सना दिली पाहिजे. इट इज मोस्ट इम्पॉर्टंट अँड कंपल्सरी प्रिन्सिपल टू ऑल मेंबर्स. आणि या प्रिन्सिपल नुसार ट्रेड रिलेशन मध्ये कोणत्याही देशात, म्हणजे वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनचे जे मेंबर्स आहेत, त्या मेंबर्स मध्ये कोणतंही डिस्क्रिमिनेशन म्हणजे भेदभाव करता नये. बट देअर आर सम एक्सेप्शन्स टू मोस्ट फेवर्ड नेशन प्रिन्सिपल. आता प्रत्येक गोष्टीला अपवाद असतात, तसे याला सुद्धा काही अपवाद आहेत. द फर्स्ट एक्सेप्शन इज प्रेफरन्शियल ट्रेड ॲग्रीमेंट. विद्यार्थी मित्रांनो, प्रेफरन्शियल ट्रेड ॲग्रीमेंट म्हणजे काय? तर प्रेफरन्शियल ट्रेड ॲग्रीमेंट याचा अर्थ असा, इझी ॲक्सेस टू द ट्रेड. म्हणजे काही देशांमध्ये प्रेफरन्शियल ट्रेड ॲग्रीमेंट केले जातात. त्या देशांतर्गत हे जे प्रेफरन्शियल ट्रेड ॲग्रीमेंट आहेत, या ॲग्रीमेंट नुसार इझी ॲक्सेस टू द ट्रेड म्हणजे त्या देशांमध्ये सहजपणे व्यापार करता येतो. आणि त्यामुळे असे जिथे जिथे प्रेफरन्शियल ट्रेड ॲग्रीमेंट झालेले आहेत, त्या देशांत म्हणजे ते तो देश ते प्रेफरन्शियल ट्रेड ॲग्रीमेंट फॉलो करू शकतो. आणि मग मात्र हे जे प्रेफरन्शियल ट्रीटमेंट जी आहे ती WTOच्या सर्व मेंबर्सना नाही दिली तरी चालू शकते, कारण का त्या दोन देशांमध्ये तसं ॲग्रीमेंट झालंय म्हणून. सेकंड आहे डेव्हलपिंग अँड लीस्ट डेव्हलप कंट्रीज ड्युटी फ्री, कोटा फ्री मार्केटिंग इज गिवन. म्हणजे ज्या डेव्हलपिंग कंट्रीज आहेत त्या डेव्हलप झाल्या पाहिजेत, किंवा लीस्ट डेव्हलप, ज्यांचं डेव्हलपमेंट झालं नाहीये, अशा देशांना ड्युटी फ्री किंवा कोटा फ्री मार्केट दिलं जातं. म्हणजे अशा देशांमधला माल येत असेल, इम्पोर्ट करत असू आपण, तर त्याच्यावर ड्युटी नाही, कोटा लागू नाही. तर हा एक अपवाद आहे मोस्ट फेवर्ड नेशन या प्रिन्सिपलला, किंवा नॉन डिस्क्रिमिनेशन या प्रिन्सिपलला. थर्ड एक्सेप्शन इज स्पेशल सर्कमस्टान्सेस. if country feels that imported items are unfairly traded आयटम्स. आता अनफेअरली ट्रेडेड आयटम्स म्हणजे काय? काही अशा खास परिस्थितीमध्ये असं वाटतं की आपण ज्या देशांकडनं माल इम्पोर्ट करतोय, म्हणजे जो माल इम्पोर्ट करतोय, इट इज अनफेअरली ट्रेडेड आयटम. उदाहरणार्थ सांगायचं झालं तर चायनाचा प्रोडक्ट आपल्याला जगात सगळीकडे का दिसतं? तर त्याच्या मागचं एक मुख्य कारण, चायना इज प्रोव्हाइडिंग एक्सपोर्ट सबसिडीज टू इट्स मॅन्युफॅक्चरर. म्हणजे
चायनामध्ये जे निर्माते आहेत, प्रोड्युसर्स जे आहेत, त्यांना एक्सपोर्ट सबसिडीज मोठ्या प्रमाणावर दिल्या जातात. म्हणजे तुम्ही माल एक्सपोर्ट करणार असाल तर तुम्हाला सबसिडी जास्त. याचा परिणाम काय होतो, की एखादं प्रोडक्ट तयार करण्यासाठी जी किंमत असते, त्या किमतीपेक्षा कमी किमतीत दे कॅन प्रोड्यूस दॅट आयटम. आणि त्यामुळे ऍक्च्युअल प्राइस जी आहे ती जास्त असते आणि ते माल विकतात ती प्राइस कमी असते. म्हणजे प्राइस इज लोअर दॅन ऍक्च्युअल प्राइस. आणि ज्या वेळेला असं असतं की प्रोडक्शनचा खर्च जास्त आलाय पण कमी किमतीत माल विकला जातो, त्याला आपण डम्पिंग असं म्हणतं. चायना इज डुईंग डम्पिंग ऑल ओव्हर द वर्ल्ड. आणि मग अशा वेळेला आपल्याला माहितीये की हे जे आहेत अनफेअरली ट्रेडेड आयटम्स आहेत. मग तुम्ही WTOचा जरी चायना मेंबर आहे आणि भारत सुद्धा मेंबर आहे, तरी सुद्धा भारत त्याच्यावर बॅन आणू शकतो. आता मोस्ट फेवर्ड नेशनचा अर्थ मी तुम्हाला मगाशी सांगितलं होतं की दोन देशांमध्ये करार होतो आणि या करारानुसार ड्युटी फ्री ट्रेड ऍग्रीमेंट होतात. म्हणजे किंवा कमी लेस ड्युटी किंवा लेस टॅरिफ्स असतात किंवा कोटा फ्री ऍग्रीमेंट होतात आणि ह्या दोन देशांमध्ये व्यापार सुरू होतो. समजा ए हा WTOचा मेंबर आहे आणि ए ने बी शी करार केलेला आहे आणि ए आणि बी मध्ये व्यापार होतोय आणि ए ने काही स्पेशल ट्रीटमेंट बी ला दिलेली आहे, बी या देशाला. सी सुद्धा WTOचा मेंबर आहे. तर अशा परिस्थितीमध्ये जे कन्सेशन्स किंवा जे टॅरिफ्स कमी करण्याचं काम ए हा देश बी च्या संदर्भात करतो, ए ला सी च्या संदर्भात सुद्धा केलं पाहिजे. याला प्रिन्सिपल ऑफ नॉन डिस्क्रिमिनेशन असं म्हणतात. किंवा मोस्ट फेवर्ड नेशनची ट्रीटमेंट टू ऑल मेंबर्स ऑफ वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन दिली पाहिजे. याला आपण 3 अपवाद बघितले होते की प्रेफरन्शियल ट्रेड ऍग्रीमेंट ज्या देशांमध्ये झालेला आहे त्या देशांना प्रेफरन्शियल ट्रेड ऍग्रीमेंट मध्ये जे काही गोष्टी होतात त्या WTOच्या सर्व मेंबर्सला लागू पडत नाही. दुसरं स्पेशल सर्कमस्टान्सेस मध्ये आपण बघितलं जसं की चायना एक्सपोर्ट सबसिडीज देते आणि मग अशा वेळेला चायनाच्या प्रोडक्टवर तुम्ही बॅन आणू शकता. आणि तिसरं आहे डेव्हलपिंग कंट्रीज आणि लिस्ट डेव्हलप कंट्रीज ज्या आहेत त्यांना ड्युटी फ्री कोटा फ्री मार्केट दिलं जातं. म्हणजे असा फक्त हेच त्याला अपवाद 3 आहेत. पुढचं आहे प्रिन्सिपल ऑफ नॉन डिस्क्रिमिनेशन मध्ये नॅशनल ट्रीटमेंट प्रिन्सिपल. नॅशनल ट्रीटमेंट प्रिन्सिपल याचा अर्थ काय? इट मीन्स दॅट द डोमेस्टिक गुड्स अँड फॉरेन goods and services both are treated equally as a national goods. National treatment principle will start functioning only when goods and services reach to the market. It means that before reaching the market, country can treat foreign goods. The country can treat them as a foreign goods differently. विद्यार्थी मित्रांनो, नॅशनल ट्रीटमेंट प्रिन्सिपल हे नॉन डिस्क्रिमिनेशनचाच एक प्रकार आहे की परदेशातला माल जरी आपल्या देशात आला असेल तर तो नॅशनलच आहे. आपण फक्त स्वदेशी खरेदी करूया वगैरे असं म्हणायचं नाही. तर त्याला सुद्धा नॅशनल ट्रीटमेंट द्यावी असं या प्रिन्सिपल नुसार म्हटलं जातं. पण इथे मात्र परदेशी माल सुद्धा नॅशनल कधी म्हटला जातो? वेन इट रीच टू द मार्केट, डोमेस्टिक मार्केट. म्हणजे डोमेस्टिक मार्केटमध्ये पोहोचायच्या अगोदर तो माल यू कॅन ट्रीट देम ॲज अ फॉरेन गुड्स. आणि बिफोर द कमोडिटी रिचेस द मार्केट यू कॅन ट्रीट देम ॲज अ फॉरेन गुड्स. पण एकदा का मार्केटमध्ये पोहोचलं की यू हॅव टू ट्रीट ॲज नॅशनल गुड्स. It means that before reaching the market, country can treat the foreign goods differently. फॉर एक्झाम्पल, आता ह्याचं उदाहरण काय सांगता येईल? इम्पोर्ट ड्युटी लागू केल्या जातात. या इम्पोर्ट ड्युटी माल आपल्या देशात पोहोचायच्या अगोदर लागू केल्या जातात. इट इज इम्पोज बिफोर द कमोडिटी रिचेस द मार्केट. सो national treatment principle applies only when commodity and services reaches the country. Before that it is not applicable. आता या संदर्भात एक करंट अफेअर
जे आहे म्हणजे चालू घडामोडींमधलं एक उदाहरण तुम्हाला सांगता येईल, की ज्या वेळेला मोदी पंतप्रधान झाले, त्यांनी एक घोषणा केली, की पहिला आधी मेक इन इंडिया, मेड इन इंडिया आणि नंतर मेक इन इंडिया. तर मेक इन इंडियाच्या संदर्भात त्यांनी त्यावेळेला सोलार पॅनल आपण प्रोड्यूस केले पाहिजेत. यासाठी त्यावेळेला त्यांनी प्रोत्साहन दिलं होतं. तर त्याविषयी ते एक उदाहरण आपण इथे बघणार आहोत. इंडिया वर्सेस US सोलार डिस्प्यूट विथ रिगार्ड टू सोलार सेल पॅनल. म्हणजे सोलार सेल पॅनलच्या संदर्भातलं भारत आणि अमेरिका यांच्यामध्ये WTO मध्ये एक डिस्प्यूट झाला होता. त्याविषयी आपण बघणार आहोत इथे. नॅशनल सोलार मिशन इज वन ऑफ द फ्लॅगशिप प्रोग्राम ऑफ इंडियन गव्हर्नमेंट. म्हणजे भारतीय गव्हर्नमेंटचा हा एक फ्लॅगशिप प्रोग्राम आहे. अकॉर्डिंग टू धिस मिशन वी आर टार्गेटिंग पर्टिक्युलर अमाउंट ऑफ रिन्युएबल एनर्जी टू बी प्रोड्यूस विदिन अ पर्टिक्युलर टाइम पिरियड. म्हणजे ह्या नॅशनल सोलार मिशन नुसार भारत सरकारने काय केलं, की रिन्युएबल एनर्जी जी आहे ती एक ठराविक कालावधीमध्ये भारतामध्ये प्रोड्यूस करावी, असं त्यावेळेला ह्या मिशन नुसारचं गोल होतं. अंडर दिस मिशन गव्हर्नमेंट हॅड डिसाइडेड that the solar panels will be produced domestically in order to support domestic manufacturer and in order to give them boost to the मेक इन इंडिया. म्हणजे या मिशन नुसार असं भारत सरकारने ठरवलं होतं, की हे जे सोलार पॅनल्स जे आहेत ते भारतातच डोमेस्टिकली प्रोडक्शन त्याचं करावं आणि जेणेकरून डोमेस्टिक मॅन्युफॅक्चरर आहेत त्यांना मदत व्हावी आणि बूस्ट मेक इन इंडिया प्रोग्रामला बूस्ट करण्यासाठी म्हणून असं ठरवलं गेलं. As we know that India is an open economy and member of World Trade Organization, so foreign goods are there in Indian market. म्हणजे आपल्याला माहिती आहे की भारत हे ओपन इकॉनॉमी आहे, वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनचं मेंबर आहे आणि जर तुम्ही मेंबर असाल तर नो डिस्क्रिमिनेशन, म्हणजे फॉरेन गुड्स आणि डोमेस्टिक गुड्स यू हॅव टू ट्रीट देम इक्वली. पण भारत सरकारने हे प्रोत्साहन द्यायला सुरुवात केली की सोलर पॅनल आपल्याकडेच निर्माण व्हावेत, त्यासाठी प्रोग्राम राबवला. सो लार्ज नंबर ऑफ फॉरेन सेल्स इन मार्केट अँड अवर पॉलिसी इज दॅट टू हेल्प द डोमेस्टिक प्रोड्युसर्स अँड बूस्ट द मेक इन इंडिया प्रोग्राम. म्हणजे डोमेस्टिक प्रोड्युसर्सना मदत करणं, मेक इन इंडिया प्रोग्रामला बूस्ट करणं ही पॉलिसी होती. हे ज्या वेळेला अमेरिकेच्या लक्षात आलं, US अप्रोच टू द वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन complaining about India is violating नॅशनल ट्रीटमेंट प्रिन्सिपल. अशा वेळेला अमेरिका WTO कडे गेली आणि तक्रार केली की भारत हे नॅशनल ट्रीटमेंट प्रिन्सिपल जे आहे ते व्हायोलेट करत आहे, मोडत आहे. आणि मग त्याची जी केस झाली, ऍट दॅट टाइम इंडिया लॉस द केस. भारताकडून ही केस हरली गेली. ह्या प्रिन्सिपल्स ऑफ वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन जे आहेत त्याच्यात आणखीन एक उदाहरण म्हणजे मोस्ट फेवर्ड नेशन किंवा प्रिन्सिपल ऑफ नॉन डिस्क्रिमिनेशन, त्या बाबतीत भारत आणि पाकिस्तानच्या व्यापाराविषयी सुद्धा एक उदाहरण देता येईल. की भारत आणि पाकिस्तान यांचा जो व्यापार चालतो तर त्यावेळेला मोस्ट फेवर्ड नेशन म्हणून भारताने, कारण मुळात WTOचा वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनचा भारत मेंबर आहे, त्याचबरोबर पाकिस्तान पण मेंबर आहे. ऑल मेंबर्स आर ट्रीटेड ॲज अ मोस्ट फेवर्ड नेशन. सर्व देशांनी सर्व मेंबर्सना मोस्ट फेवर्ड नेशन म्हणून ट्रीटमेंट दिली पाहिजे. तशा प्रकारे भारत पाकिस्तानला मोस्ट फेवर्ड नेशन म्हणून ट्रीटमेंट देतं, पण पाकिस्तान सरकारने मात्र भारताला मोस्ट फेवर्ड नेशन ही ट्रीटमेंट दिलेली नाही. आणि पण या संदर्भात भारत WTO कडे कंप्लेंट करू शकलं असतं, पण भारताने त्याकडे दुर्लक्ष केलंय. आणि याचं कारण काय, तर कंट्री कॅन चार्ज केस अगेन्स्ट पाकिस्तान इन वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन, बट पाकिस्तान इज नॉट गुड ट्रेड पार्टनर टू इंडिया. म्हणजे भारताचा काही खूप चांगला ट्रेड पार्टनर नाहीये, ही पहिली गोष्ट. आणि ड्यू टू पॉलिटिकल प्रेशर इंडिया इज नॉट कंप्लेनिंग इन वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन अबाउट पाकिस्तान. आता या स्लाइड मध्ये आपण जनरल अग्रीमेंट ऑन ट्रेड इन सर्व्हिसेस
गॅट्स बघणार आहोत. आता जनरल ॲग्रीमेंट ऑन ट्रेड इन सर्व्हिसेस, GATS, का अस्तित्वात आलं वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनच्या प्रिन्सिपल्स नुसार? तर त्याचं कारण असं की गॅट जे आपण बघितलं होतं की जनरल ॲग्रीमेंट ऑन ट्रेड्स अँड टॅरिफ अगोदरच्या व्हिडिओमध्ये, दॅट गॅट डिड नॉट इन्क्लूड द सर्व्हिसेस. गॅट मध्ये फक्त गुड्सचा अंतर्भाव होता. गुड्स विषयीचे ट्रेड टॅरिफ्स कमी करावे असा अंतर्भाव होता, पण सर्व्हिसेसचा अंतर्भाव नव्हता. दॅट्स वाय जनरल ॲग्रीमेंट ऑन ट्रेड अँड ऑन ट्रेड इन सर्व्हिसेस हे अस्तित्वात आलं. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला नामा काय आहे माहिती आहे का? इट इज नॉन ॲग्रिकल्चरल मार्केट ॲक्सेस. नमा, NAMA, म्हणजे नॉन, N stands for agricultural, A stands for, M stands for market and A stands for access. म्हणजे नॉन ॲग्रिकल्चरल मार्केट ॲक्सेस. आता नॉन ॲग्रिकल्चर जे शेती विषयक नाही, इट मीन्स इट इज इंडस्ट्रियल गुड्स. तर इंडस्ट्रियल गुड्स मार्केट ॲक्सेस याचा अर्थ असा, it means that industrial goods and market access means zero or lower import duty. म्हणजे हा जो नमा जो आहे तो जनरल ॲग्रीमेंट ऑन ट्रेड इन सर्व्हिसेस मध्ये याचा अंतर्भाव आहे. याचा अर्थ असा की इंडस्ट्रियल गुड्स असतील तर त्याला लोअर इम्पोर्ट ड्युटी लावायची किंवा झिरो इम्पोर्ट ड्युटी लावायची. वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन हॅज गिवन मच फ्लेक्झिबिलिटी इन इम्प्लिमेंटेशन ऑफ गॅट्स. म्हणजे ट्रेड जनरल ॲग्रीमेंट ऑन ट्रेड अँड इन सर्व्हिसेसला मात्र वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनने खूप फ्लेक्झिबिलिटी दिलेली आहे. म्हणजे ज्यांनी पाळलं त्यांना ठीक आहे, नाही पाळलं तर वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन त्याच्यावर कोणतीही कारवाई करत नाहीये. WTO has given much flexibility in implementation of GATS to its member. In India, majority of GDP comes from services. म्हणजे जर तुम्ही इफ यू थिंक अबाउट इंडिया, तर मोस्ट ऑफ द GDP दॅट कम्स फ्रॉम सर्व्हिस सेक्टर. म्हणजे भारताला ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट जे आहे तर त्याचं जास्त प्रमाण पर्सेंटेज जे आहे ते सर्व्हिस सेक्टर मधनं मिळतं. त्यामुळे भारताला गॅट्स फार महत्वाचा आहे आणि त्याचा खूप उपयोग झाला असता, पण WTO has done it flexible. Therefore, GATS is very important from India's point of view. Even though India has joined GATS, India is not much benefited from GATS because many countries in the world has not implemented GATS in its true spirit. कारण फ्लेक्झिबल आहे वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन. भारताला ह्याचा खूप उपयोग झाला असता, कारण भारताकडे सर्व्हिस सेक्टर खूप जास्त प्रमाणात डेव्हलप झालेलं आहे किंवा त्याच्यातनं उत्पन्न जास्त मिळतं. पण अनेक देशांनी खऱ्या अर्थाने गॅट्स लागू केलेलं नाही. बिकॉज द वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन इज नॉट गिव्हिंग वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन इज गिव्हिंग सो मच फ्लेक्झिबिलिटी इन इम्प्लिमेंटिंग गॅट्स. आता आपण बघणार आहोत ह्या गॅट्स कोणत्या 4 कॅटेगरीमध्ये डिवाइड आहे. द गॅट्स इज डिवाइडेड इंटू 4 कॅटेगरीज. फर्स्ट वन, त्याला आपण मोड 1 असं म्हणतो. इट इज क्रॉस बॉर्डर सप्लाईज. आता क्रॉस बॉर्डर सप्लाईज म्हणजे कॉल सेंटर्स जे आहेत, कॉल सेंटर्स इन इंडिया, फॉर एक्झाम्पल BPO सेंटर, हे क्रॉस बॉर्डर सप्लाईज मध्ये आहेत. मोड 2, कन्झम्पशन अब्रॉड. आता कन्झम्पशन अब्रॉड याचा अर्थ काय? तर कन्झम्पशन अब्रॉड याचा अर्थ असा की आपल्याकडची मुलं परदेशात शिकायला जातात, आपल्याकडची लोक परदेशात टुरिझमसाठी जातात. याचा अर्थ असा की हे जे काय आहे इट कम्स इन टू कन्झम्पशन अब्रॉड. पण असं होतं का परदेशातली लोक आपल्याकडे येतात शिकायला? नाही, परदेशातली लोक टुरिझमला येतात, पण अमेरिकेतली मुलं इथे शिकायला आली फार कमी येतात. आफ्रिकेतली येतात किंवा काय, पण खूप प्रमाण कमी आहे. मोड 3, कमर्शियल प्रेझेन्स. आता कमर्शियल प्रेझेन्स मध्ये फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट येतात. म्हणजे परदेशातल्या कंपनी आपल्याकडे येऊन डायरेक्टली इन्व्हेस्टमेंट करून एखाद्या सेक्टरमध्ये कंपन्या सुरू करतात. मोड 4, मुवमेंट ऑफ नॅचरल पर्सन. आता मुवमेंट ऑफ नॅचरल पर्सन म्हणजे काय? तर माणसं, जनरली डॉक्टर, इंजिनियर्स, IT पर्सन्स गोईंग
टू अदर कंट्रीज असं मोठ्या प्रमाणावर होतं की, आणि असंही एक म्हटलं जातं की अमेरिकेत जर 4 शास्त्रज्ञ असतील तर त्यातला एक शास्त्रज्ञ भारतीय असतो. म्हणजे अशा प्रकारे जे हुशार मुलं आहेत ती परदेशात जातात. अर्थात हे परदेशात जातात तर त्याच्यातनं सुद्धा आपला काही रेव्हेन्यू भारताला मिळत असतो. person going to other countries. US government has adopted protectionism policy. They adopted new types of visa policy. हे जे मुवमेंट ऑफ नॅचरल पर्सन जे आहे तर अमेरिकेच्या पॉइंट ऑफ व्ह्यू बघितलं तर अमेरिकेत अनेक लोक बाहेरून आलेली आहेत. मुळात अमेरिका ही अनेक जगातल्या अनेक लोकांनी मिळून तयार झालेला देश आहे. आणि म्हणून अमेरिकेने काय केलं की प्रोटेक्शनिझम पॉलिसी अडॉप्ट केली आहे आणि त्यानुसार त्यांनी नवीन व्हिसा पॉलिसी अडॉप्ट केली आहे. आणि डोनाल्ड ट्रम्प यांनी ते केलं. आपल्याला लक्षात आलं असेल की अनेक भारतातनं जे अमेरिकेत जाणार होते नोकरीच्या संदर्भात वगैरे, त्यांचं नोकरीच्या संदर्भात जाणं थांबलं. आणि याचं कारण ही जी अमेरिकेची प्रोटेक्शनिझम पॉलिसी आहे ती आहे. जसं की वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनचं प्रिन्सिपल्स नुसार सगळे प्रोडक्ट, गुड्स अँड सर्व्हिसेस हे आपल्या म्हणजे परदेशी किंवा स्वदेशी असा भेदभाव होऊ नये. पण हे गॅट्सचं इम्प्लिमेंटेशन WTO फ्लेक्झिबली करते. म्हणजे ज्यांनी केलं त्यांनी केलं, नाही केलं त्यांनी नाही. आणि त्याचा फटका आपल्याला बसतोय. फटका बसतोय म्हणजे आपल्याला त्याचा खूप फायदा झाला असता, पण ते होत नाही. Today we have discussed about principles of WTO, that is most favored nation, principle of non-discrimination, national treatment principle, and we have also discussed about general agreement on trade in services. We will stop here. Thank you and happy learning to you.